हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 आरोपींना अटक। पुण्याच्या लोणीकंद पोलिसांकडून आरोपींची धिंड। आरोपींकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये माथाडी कायद्यातील दुरुस्ती विरोधामध्ये हमाल संघटनांचं आंदोलन। विधान भवनावर बाबा आढाव यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। माथाडी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती रद्द करण्याची मागणी। आणि एक महत्त्वाची नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेसाठी महापालिका देखरेख करणार। 12 रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे निरीक्षक असतील। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचा निर्णय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2030 पर्यंत टोलवाढ होणार नाही। रस्त्यावर अखेरची टोलवाढ 1 एप्रिल 2023 मध्ये। आता 30 एप्रिल 2030 पर्यंत या रस्त्यावर कोणतीही टोलवाढ होणार नाही। महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यामधील 40 वर्षापासून बंद असलेला रस्ता खुला। कोंढणपूर ते रांजे पानंद हा रस्ता नागरिकांच्या वापरामध्ये येणार। नागरिकांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार। पैठणमध्ये नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ। एकनाथांचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात पैठण नगरी दुमदुमली। नाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्तानं शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल। जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सज्ज। जवळपास 400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात।